चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज. सद्गुरु पैमावली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो, आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आज सोमवार आणि आपला जो मूळ विषय आहे तो चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया. म्हणून आनंदाने जीवन जगण्याच्या अंगाने अनेक कंगोरे आहेत जीवनाचे, आणि ते त्या परिस्थितीमध्ये कसा आनंद साधता येईल याचं आपण चिंतन करत आलेलो आहोत. त्याच संदर्भात एक प्रश्न आलाय की लौकिक प्रयत्नास अदृश्य दिव्य शक्तीचे पाठबळ असावे लागते असं म्हटलं जातं. ते कसे ते सांगा. लौकिक प्रयत्नास अदृश्य दिव्य शक्तीचे पाठबळ असावे लागते. आता इथे लौकिक म्हणजे सर्वसाधारणपणे आपण जे प्रयत्न करत असतो. प्रयत्न करणं म्हणजे काय? एखादी वस्तू आपल्याला प्राप्त व्हावं असं जेव्हा माणसाला वाटतं, आणि ती वस्तू मिळवण्यासाठी तो त्या दिशेने जी कृती करत असतो त्या कृतीला प्रयत्न असं म्हणतात. पुन्हा पुन्हा ती कृती करणं, पुन्हा पुन्हा ती कृती करणं. लक्षात ठेवा, प्रयत्न म्हणजे पुन्हा पुन्हा त्या फळाच्या दिशेने मनुष्य जेव्हा कृती करत असतो तर त्याला म्हणतात प्रयत्न. प्रयत्न म्हणजे थोडक्यात कर्म झालं, पुन्हा पुन्हा कर्म करणं विशिष्ट दिशेने. आता हे जे प्रयत्न आहेत हे विचाराच्या अंगाने असतात, उच्चाराच्या अंगाने असतात, आचरणाच्या अंगाने. कर्म हे 3 अंगाने होत असतं: विचार, उच्चार आणि आचार. त्यामुळे विचारांच्या लेवलला जेव्हा आपण पुन्हा पुन्हा एखादी गोष्ट हवी म्हणून विचार करायला लागतो आणि त्या दिशेने ते विचार सतत आपल्याला यायला लागतात, तर तो परिणाम आपल्याला मिळू शकतो किंवा कधी मिळत नाही. दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे प्रयत्न हे अशी गोष्ट आहे की प्रयत्नाने सर्व गोष्टी मिळू शकतात. पण काही वेळेला ते प्रयत्न करून काही गोष्टी मिळत नाही असंही म्हटलं जातं. मग त्यावेळेला असा विचार केला जातो की असं सांगितलं जातं की लौकिक प्रयत्नास अदृश्य दिव्य शक्तीचं पाठबळ असावं लागतं. म्हणजे त्या कसं असा तो प्रश्न त्याच्यातून आला की प्रयत्नाने सर्वात मिळतच असं नाही, पण प्रयत्नाने मिळणं हा नियम आहे आणि प्रयत्नाने काही वेळा मिळत नाही हा अपवाद आहे, किंवा ते प्रयत्न योग्य दिशेने नसतील तर ते मिळत नाही हा त्याचा दुसरा अर्थ असतो. म्हणून विचारातून पुन्हा पुन्हा विचार करणं हा एक प्रयत्नाचा भाग असतो. काही वेळेला पुन्हा पुन्हा बोलण्यातून, की एखादं आपल्याला सुंदर गाणं गायचं आहे तर एखादा गायक पुन्हा 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 गातो आणि मग त्याला जे जसं गायचं ते गाता येतं, तेही प्रयत्नच आहेत गाण्यातून. किंवा एखाद्याला भाषण करायचं असतं की आम्ही लहानपणी भाषण करायला जायचं त्यावेळेला अगोदर लिहून काढायचं, पाठ करायचं, पाठ करत 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 प्रयत्न असायचे. पण नेमकं ते स्टेजवर गेलं विसरायला व्हायचं, असे व्हायचं. तर ते पाठांतराचा तो भाग असतो. आणि त्यामुळे बोलणं हे पुन्हा पुन्हा केलं तर त्या अंगाने त्या दिशेने प्रयत्न असतात. आणि आचरण म्हणजे प्रत्यक्ष काही कुठे कुठच्या दिशेने जायचंय, कुठे काहीतरी गोष्टी घडवायच्या आहेत, कोणाला भेटायचंय, कोणा प्रत्येकाची ओळख काढायची आहे, त्या अंगाने बऱ्याच कृती होत असतात आणि त्या अंगाने सुद्धा हे प्रयत्न असतात. आणि असे प्रयत्न बरेच लोक करत असतात. पण असे करत असताना काही ना ह्या प्रयत्नातून सर्व काही प्राप्त होतं, जे हवं ते प्राप्त होतं. काही ना थोडंसं कमी प्राप्त होतं, अधिक तेवढं होत नाही प्राप्त. तर काही ना हातात काही मिळत नाही असे होतं.
ज्यांना काही मिळत नाही त्यांचे प्रयत्न योग्य दिशेने नसतात, हे पहिलं लक्ष. म्हणून प्रयत्न पाहिजेत, पण त्याचबरोबर ज्ञान हवं की कोणत्या दिशेने आपण प्रयत्न केले पाहिजेत हे कळलं पाहिजे. नाहीतर जायचंय चर्चगेटला आणि धावतोय बोरिवलीच्या दिशेने, तर तो चर्चगेटला पुरवणार नाही, कारण त्याची दिशाच चुकली आहे ना. ज्ञान नाही त्याला वाटतं मी धावलो की जाईन चर्चगेटला, पण नाही, त्याला दिशा समजली पाहिजे. म्हणून दिशा योग्य पाहिजे. एक, जर दिशा योग्य असेल तर प्रयत्न तुम्हाला त्या दिशेने कुठेतरी जवळ नेतं, गोलच्या जवळ घेऊन जातं. हा एक लक्षात ठेवा. पटकन सगळं होत नाही. आता एखाद्या मुलाला ग्रॅज्युएट व्हायचंय, तो ग्रॅज्युएट व्हायचं का, आता जनरली आपण सर्वसाधारणपणे आपण आपल्या मुलांना शाळेत पाठवतो, शाळेतून एक 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 इयत्ता पास होत 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 त्यातही ते त्यांच्याकडनं अभ्यास करून घेतो, त्यांना प्रयत्न करायला लावतो. अगोदर त्यांना माहीत नसतं, आई वडील कोणते त्याला पाठांतर करून घेऊन 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 पुढे पुढे वर्गात पुढच्या ह्याच्यात त्याला पाठवत असतात. काही गोष्टी शिकवतात, पुन्हा पुन्हा बोलायला शिकवतात. हे सगळं आपण पाहतो, हे प्रयत्नच आहेत सगळे. म्हणजे पहिलीतून दुसरी, दुसरीतून तिसरीत, हे सगळे प्रयत्न असतात. आणि त्या प्रयत्नातून असे छोटे छोटे काही गोष्टी आहेत की ज्या लवकर आपल्याला प्राप्त होतात. म्हणजे जसं 1 वर्ष मुलं जातं, त्याला कळतच नाही 1 वर्षाला लहान मुलाला, पण आई वडील सांगून त्याला पाठांतर करून कसं बोलायचं शिकवून प्रयत्न करतात. ते मूल तसंच प्रयत्न करतात. आई वडिलांचे प्रयत्न आणि त्याचे प्रयत्न, दोघांचे प्रयत्न असतात. आणि त्याच्यानंतर एक एक इयत्ता पुढे पुढे होत जातं. आणि मग मात्र जर मोठं होतं मूल की 16 वर्षाचं 17 वर्षाचं, की मग त्याला अभ्यास करायचा, स्वतःचा अभ्यास केला पाहिजे, हे केला पाहिजे, तिथे परत प्रयत्न करावेच लागतात की तिथे त्याला तसं योग्य मार्गदर्शन लागतं. म्हणून प्रयत्न करायला मार्गदर्शन लागतं, दिशा लागते, दोन्ही गोष्टी असतात. म्हणून प्रयत्न हे रत्न देवापेक्षाही श्रेष्ठ, कारण देवासकट सर्व काही मिळवण्याचं सामर्थ्य प्रयत्नात आहे, असा सद्गुरुपाई माऊलींचा एक अमृतविषय आहे. किंबहुना प्रयत्न तो देव जाणावा असंही म्हटलं जातं संतांनी. असं आहे, प्रयत्न हे देवासारखं आहे. जर योग्य दिशेने मनपूर्वक मार्गदर्शनाप्रमाणे, योग्य मार्गदर्शनाप्रमाणे जेव्हा एखादी व्यक्ती प्रयत्न करते, तर त्याला त्या प्रयत्नातून त्याला जे हवं ते प्राप्त होतं. म्हणून तो देव आहे, देतो तो देव ह्या अंगाने. म्हणून प्रयत्न देव जाणं असं रामदास स्वामी सांगतात. तर पाई माऊली त्याच्याही पुढे जाऊन सांगतात, प्रयत्न रत्न देवापेक्षाही श्रेष्ठ, कारण देवासकट सर्व काही मिळवण्याचं सामर्थ्य प्रयत्नात आहे. म्हणून प्रयत्न, जीवनविद्येला प्रयत्न वाद अधिक आवडीचा आहे. म्हणून जीवनामध्ये प्रत्येकाने प्रयत्न हे करत राहिले पाहिजे. नुसतं बसून कोण असेल हरी तर देईल खाटल्यावरी, असं करून कोणी कोणाला मिळत नाही. कमी जास्त प्रमाणात प्रयत्न हे केलेच पाहिजेत. आणि मग प्रयत्न नाही केल्याने मिळालं हे अपवादात्मक गोष्टी असतात, पण प्रयत्नातून आपण आपली प्रगती साधणं, म्हणजे प्रयत्नातून काय होतं, मनुष्याची व्यवहारामध्ये प्रगती होते, प्रपंचामध्ये प्रगती होते, अध्यात्मामध्ये सुद्धा. प्रयत्नाशिवाय ते अध्यात्माचं जे सार आहे ते अनुभवता येत नाही. लक्षात ठेवा, तिथे प्रयत्न आहेत. प्रपंच असो किंवा परमार्थ असो, जीवनाच्या प्रत्येक अंगाकडे, ही अंग आहेत जीवनाची, प्रपंचिक अंग आहे, व्यावहारिक अंग आहे किंवा आध्यात्मिक अंग आहे. ह्या सर्व ठिकाणी मनुष्याला प्रयत्न हे करावेच लागतात. म्हणून जिथे प्रयत्नातून जेव्हा एखादी गोष्ट सिद्ध होते किंवा प्राप्त होते, तर तिथे सहज आनंद निर्माण होतो. म्हणून आनंद अनुभूतीसाठी योग्य मार्गदर्शनाखाली योग्य दिशेने प्रयत्न करत राहणं हे प्रत्येक मनुष्याचं कर्तव्य आहे. खरं सांगायचं, ज्यावेळेला माणसं आळसटलेली बसलेली असतात, काही करत नाही आणि कोणीतरी आपल्याला द्यावं ह्या आशेने बसतात, त्या जीवनामध्ये त्यांना तो आनंद प्राप्त होऊ शकत नाही. कारण प्रयत्न करून जे मिळतं त्यातला जो खरा आनंद आहे, तो आनंद त्या प्रत्येक माणसाला उपभोगता येतं. म्हणून प्रयत्नाचं महत्व खूप, पण ते जे प्रयत्नाचं महत्व आपण म्हणतो, त्यावेळी ह्या प्रयत्नातून प्रत्येकाला ते फळ मिळतंच असं नाही. लक्षात ठेवा.
मग इथे आणखीन एक अध्यात्माच्या अंगाने सांगितलं, प्रयत्न करणं हे तुझ्या हातात, म्हणजे कर्म करणं हे तुझ्या हातात आहे. फळाची अपेक्षा धरू नको हो. आता व्यावहारिक दृष्टिकोनात म्हटलं, जर ज्याला फळाची अपेक्षा नाही, तो प्रयत्न कशाला करेल, असं एक सर्वसाधारण की ज्याला. पण इथे त्याचा अर्थ असा असतो की प्रयत्न असले तरी सुद्धा तुला ते 100% यश तेवढ्या काळातच मिळेल, अमुक एक काळातच मिळेल, असं ज्या माणसाला वाटत असतं आणि ते मिळत नाही, तो निराश होतो. म्हणून कर्म कर, कर्माचं फळ कर्मात आहेच. परत लक्षात ठेवा, म्हणजे एक 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 कसं गंमत आहे जीवनाची, आनंद घेण्यासाठी हे शास्त्र आपल्याला व्यवस्थित समजलं पाहिजे. कर्माचं फळ कर्मात, जो कर्म करतो त्याचं फळ मिळतं, पण ते कर्म तू कसा करतोयस त्याप्रमाणे ते फळ तुला मिळतं. म्हणून जे फळ तुला हवंय त्यासाठी त्या फळ मिळण्यासाठी कर्म कसं केलं हे तुला कळलं पाहिजे. ते जर कळलं नाही तर काही वेळेला आपण कर्म करून आपल्या हाताला मिळत नाही असं म्हणतात. काही मुलं खूप अभ्यास करतात आणि ऐन वेळेला त्यांना परीक्षेमध्ये जसं पाहिजे तसं लिहिता येत नाही म्हणा, तिथे काहीतरी विसरले जातात, अनेक गोष्टी घडतात, घटना काही घडतात आणि मग त्यांना जसे पाहिजे तसे यश मिळत नाही आणि ती मुलं निराश होतात. आता निराश होणं म्हणजे अपेक्षा सगळ्यांची असते, आई वडिलांची अपेक्षा, गुरुजनांची अपेक्षा असते, सर्व मित्रमंडळींची अपेक्षा असते आणि त्या अपेक्षेला आपण अगदी न्याय देत नाही असं जेव्हा एखाद्या मुलाला वाटतं, विद्यार्थ्याला वाटतं, आणि तो एकदम निराश होऊन जातो आणि त्याचा कॉन्फिडन्स निघून जातो. अशी गोष्ट घडू शकते. म्हणून प्रयत्न हे केलेच पाहिजेत, पण प्रयत्न केले तरी यश मिळणं आणि न मिळणं काही गोष्टींवर अवलंबून आहे. म्हणून त्यासाठी दिव्य शक्तीचं पाठबळ असावं लागतं असं म्हटलं जातं ना, ते त्या कारणासाठी. आता या दिव्य शक्तीचं पाठबळ कशावर मिळालं, कोणत्या दिव्य शक्ती, हा प्रश्न आहे तिथे. आता ह्या दिव्य शक्तीचं म्हणून आपल्या जीवनाचं हे रहस्य आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आपल्या ठिकाणी जे बहिर्मन अंतर्मन अशी जी दोन मनं आहेत, त्यात बहिर्मनाने जाणीवपूर्वक प्रयत्न करणं हा जीवनाचा एक भाग आहे. आणि जेव्हा बहिर्मन जाणीवपूर्वक कर्म योग्य मार्गदर्शन योग्य दिशेने करत असतं आणि ते प्रयत्न पुन्हा 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 केले जातात, तेव्हा त्या प्रयत्नाची स्पंदनं, त्या प्रयत्नाचा जो फोर्स आहे तो जेव्हा अंतर्मनात मुरतो आणि अंतर्मनाकडून त्या भावनेला साथ मिळते, म्हणजे ज्यावेळेला बहिर्मन आणि अंतर्मनाचं भावनिक ऐक्य होतं तेव्हा ते प्रयत्न फळाला येतात. लक्षात घ्या. आता इथे दिव्य शक्ती कुठे आली, प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणीच आहे, त्यालाच अंतर्मन म्हणतात. ह्या दिव्य शक्तीचं पाठबळ नसेल तर जीवनात काही मिळू शकत नाही. म्हणून अंतर्मनाला हे जे जे आपल्याकडे इच्छा आहे, जे जे आपल्याला मिळवायचं आहे, त्यासाठी आपण जे प्रयत्न करतो, त्या प्रयत्नातून, त्या कर्मातून जेव्हा अंतर्मनामध्ये त्या भावना, इच्छा मुरतात आणि त्या अंतर्मनाचा प्रतिसाद मिळतो, तेव्हा त्या प्रयत्नाला फळ मिळतं, हे पहिलं लक्षात ठेवा. म्हणून अंतर्मन जे मनुष्याकडे आहे ते अंतर्मनाला ती शक्ती असते, ती अंतर्मनाची शक्तीच दिव्य शक्ती आहे. म्हणून प्रत्येक ठिकाणी मनुष्याच्या जीवनामध्ये हे अंतर्मन कारणीभूत ठरतं. म्हणून अंतर्मनामध्ये जर प्रतिसाद दिला जात नसेल, बाहेरून प्रयत्न करतोय पण अंतर्मनामध्ये, म्हणून अंतर्मनामध्ये त्यासाठी श्रद्धा पाहिजे, महत्वाचं की ती श्रद्धा महत्वाची असते. निश्चय होणारच, मिळणारच असं जे असतं, तेव्हा त्या अंतर्मनच, म्हणजे बहिर्मनातून ज्या निश्चय आणि श्रद्धा जोपासली जाते, तर अंतर्मनामधून ह्या गोष्टी प्राप्त होतात, हे लक्षात ठेवा. अंतर्मन देतं, पण देणारं हे अंतर्मन आहे, मागणारं बहिर्मन आहे, लक्षात ठेवा. मागणं म्हणजे प्रयत्न करणं, म्हणजे मागणं. आपण जे करतो ते देवाजवळ मागतो, असा एक सिद्धांत आहे. प्रत्येक गोष्ट आपण जे मनापूर्वक करायला लागतो, तर ते अंतर्मनामधून त्याचा प्रतिसाद मिळतो, तेव्हा त्याला म्हणतात तो प्राप्त झालं. म्हणून अंतर्मनाला जपणं हे फार महत्वाचं असतं, लक्षात ठेवा. जोपर्यंत हे अंतर्मन बहिर्मनाचं भावनिक ऐक्य होत नाही, तोपर्यंत प्रयत्नाप्रमाणे ते मिळतच असं नाही. म्हणून अंतर्मन नावाची ही शक्ती दिव्य शक्ती आहे,
ती दिव्य शक्ती ह्या प्रयत्नाला पाठिंबा देत असेल तर ते सर्व काही मिळू शकतं. हा एक भाग. त्याप्रमाणे आणखीन 2 भाग आहेत. अजून 2 शक्ती आहेत. दुसरी शक्ती जी आहे ते म्हणजे आपलं प्रारब्ध. पूर्वायुष्यातलं जे जे आपण कर्म केलेलं आहे ते कर्म आपल्याच अंतर्मनामध्ये म्हणजे संचितामध्ये सूक्ष्म रूपाने वास करत असतं. कर्माचा तो सूक्ष्म ठसा किंवा तेच कर्म सूक्ष्म शक्ती रूपाने आपल्या अंतर्मनामध्ये किंवा संचितामध्ये असतं. आणि ते प्रारब्ध, तेच पुण्य प्रारब्ध रूपाने आपल्या वाट्याला येत असतं. जेव्हा आपण प्रयत्न करत असतो त्या प्रयत्नाला पूरक आणि पोषक असं जर प्रारब्ध आपल्या वाट्याला आलं तर ते प्रयत्न पटकन फळाला येतं, प्रयत्नातून फळ मिळतं. म्हणून दुसरी गोष्ट असतं ते प्रयत्न म्हणजे प्रारब्ध. अंतर्मन ही दिव्य शक्ती आहे. दुसरी शक्ती म्हणजे आपल्याकडे असलेलं प्रारब्ध. म्हणजे ज्याच्याकडे शुभ प्रारब्ध असेल त्याला जीवनात सहजपणे बऱ्याच गोष्टी मिळतात. म्हणून एकाच वेळा जन्माला आलेली मुलं काही श्रीमंत अगदी गर्भ श्रीमंतांच्या पोटी येतात जन्माला, तर अतिशय दुसरं अतिशय गरीब परिस्थितीत एकाच वेळा जन्माला आलेली 2 मुलं, एक गरीब असू शकतं, एक अत्यंत श्रीमंत असू शकतं, श्रीमंताच्या घरातलं जन्माला येऊ शकतं. हे त्याचं प्रारब्ध आहे त्या मुलाचं. ते जे मूल जन्माला आहे त्याचं ते प्रारब्ध असतं. म्हणजे शरीर आपल्याला मिळतं ते सुद्धा आपलं प्रारब्ध. म्हणजे प्रारब्ध हे आपल्या जीवनामध्ये खूप मोठं रोल करत असतं आपल्या जीवनाला. म्हणून काही मूलतः काही चांगले गोष्टी घेऊन येतात जन्माला, बरोबर. मग ते त्यांचं प्रारब्ध असतं. की एखाद्याला गाण्याचा आवाज छान असतो की लहानपणापासून तो छान गाऊ शकतो, जसं बालगंधर्वांचं नाव घेतलं जातं. लहानपणी त्यांना ते गाण्याचं इतकं सुंदरसा आवाज होता आणि त्याप्रमाणे ते करत होते की हे सगळे जे आपण पाहतो बालगंधर्व आहेत कशाने लहानपणीच त्यांना त्या गोष्टीमध्ये पटकन त्या गोष्टी आत्मसात करू शकतात. की गाण्यासाठी पण कला त्यांनी आत्मसात पटकन केली. म्हणून इथे ज्या वेळेला आपण ह्या सगळ्या गोष्टीतून पाहतो की हे प्रारब्ध आपल्या जीवनामध्ये खूप मोठं आपल्या गोष्टीला योग्य न्याय देण्याचं काम करत असतं. तिसरी जी शक्ती आहे ती म्हणजे नियती. आता जे आपण कर्म करत असतो ते जे शुभ कर्म करत असतो त्या शुभ कर्मातून शुभ नियती घडते. म्हणजे शुभ कर्मातून जे पुण्य प्रगट होतं त्या पुण्यातून नियती होते. म्हणजे आत्ताच्या कर्मातून नियती ही सुद्धा शक्ती आहे. ती सुद्धा म्हणजे आजच्या काळामध्ये आपण जे सत्कर्म करत असू ते सत्कर्म आपल्या प्रयत्नांना साथ देते. लक्षात घ्या, शुभ नियतीच्या रूपाने आपल्या आजच्या प्रयत्नांना शुभ प्रारब्ध रूपाने पण साथ मिळते. पण तिथे जर अशुभ प्रारब्ध असेल, दुष्कर्म असेल तर ते अशुभ प्रारब्ध ह्या प्रयत्नांना छेद देते, म्हणजे मिळत नाही. म्हणतात दोघंही मित्र चांगला अभ्यास करतायत, सगळं काही व्यवस्थित आहे, दोघांचाही एकत्र अभ्यास होतो, सगळा विषय व्यवस्थित समजला तरी सुद्धा एकाला चांगले मार्क्स मिळतात आणि दुसऱ्याला चांगले मार्क्स मिळत नाहीत. त्यावेळेला आपण म्हणतो अरे काय असं कसं काय, हुशार आहे का नाही, त्याचं कुठेतरी प्रारब्ध त्याला प्रारब्धाने मागे खेचलेलं असतं. म्हणून ते निराश होऊ नये. लक्षात घ्या, एका वेळेला इथे नाही करता त्याने प्रयत्न करत राहावं आणि पुढे मिळावं. अब्दुल कलामांची गोष्ट आहे. अब्दुल कलामांना ज्यावेळेला अतिशय गरीब परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेतलं आणि हे करून त्यांना पायलट व्हायचं होतं आणि त्यासाठी त्यांना परीक्षा द्यायची आणि त्यांना त्या हुशार होते, तज्ज्ञ होते, म्हणजे चांगला अभ्यास केलेला होतं, सगळं होतं. त्यासाठी त्यांना जिथे जायचं होतं त्यासाठी त्यांना त्यांच्याकडे पैसे नव्हते. ते त्यांच्या बहिणीने दागिने विकून त्यांना पैसे दिले आणि तिथे गेले आणि ते असे होते त्यांना मिळणार वाटून त्यांना फेल केलं. अतिशय निराश झाले. तर अब्दुल कलाम तर हुशार होतेच, प्रयत्न करणारे होते, सगळं होतं. मग इथे असं का झालं? मग इथे आणखीन एक महत्वाचं, मग त्यांना एक व्यक्ती भेटली होती, ते अतिशय निराश झाले होते की बहिणीने कर्ज काढून आपल्याला सोन्याचं कर्ज काढून एवढे पैसे दिले आणि तरी सुद्धा आपण आता कसं करणार आणि गरीब तिचे पैसे तर तिला परत बिचारे कसे देणार. आणि त्यामुळे इतके निराश मनस्थितीत गेले होते की त्या ठिकाणी ते आत्महत्या करण्याचाच विचार. आणि तिथे एक संत भेटले त्यांना. त्यांनी विचार, बाळ काय झालं, कशाला तो असं फिरतोय, संध्याकाळची वेळ होती. तर त्यांनी त्यांना सगळं सांगितलं. त्यामुळे त्यांनी त्यांना सुंदर विचार दिला. बघा कसं असतं,
की अरे हे तुला मिळालं नाही तर तुझ्या जीवनात अधिक चांगली कोणती गोष्ट घडणार आहे, अधिक तुला चांगली संधी मिळणार आहे, त्यासाठी हे घडलं नाही हा विचार कर आणि परत तू प्रयत्न कर. आणि खरोखर त्या विचाराने त्यांचं जीवन पलटलं. तेच आज आपल्यासाठी अब्दुल कलाम म्हणजे केवढी महान व्यक्ती आपल्याला प्राप्त झाली हे लक्षात ठेवा. आता हे अशुभ शुभ प्रारब्ध कार्यरत होत असतं, पण इथे बघा सत्कर्मातून शुभ नियती घडते आणि चांगल्या विचारातून जी दृष्टिकोन त्यांना प्राप्त झाला आणि त्याच्यातून पुन्हा त्यांनी प्रयत्न केले आणि ते सायंटिस्ट झाले. ह्या सगळ्या गोष्टीतून आपण लक्षात घ्या की मनुष्याच्या हातात प्रयत्न करणं आहे, प्रारब्ध त्याच्या हातात नाही, पण नियती त्याच्या हातात आहे. कारण जितकं सत्कर्म करशील तितकं तुला शुभ नियती तुझ्या वाटायला येईल आणि ती शुभ नियती तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला साथ देईल. म्हणजे जे कर्म करशील ते तुझ्यासाठी शुभ प्रयत्न असतील तर म्हणजे शुभ नियतीच घडून आणेल आणि शुभ नियतीतून प्रयत्नाचं फळ मिळतं. म्हणून या ज्या दिव्य शक्ती म्हणतो आपण हे आपल्याच ठिकाणी असतात, त्या आकाशातून येतात वगैरे जो प्रकार आहे सांगितलं जातं, ह्या कवी कल्पना आहेत. खरी महत्वाची गोष्ट अशी असते की आपलं कर्म आपल्याकडे जे असतं ते कर्मच शुभ नियती अशुभ नियती ह्या रूपाने आपल्या वाट्याला चांगला वाईट परिणाम देण्यासाठी सतत उत्सुक असते. म्हणून सतत सत्कर्मच करत राहा. जितके प्रयत्न त्याबरोबर चांगला विचार होणारच आहे, चांगलंच होणार. लक्षात घ्या की आपल्याला कुठेतरी एखाद्या गोष्टी सिलेक्शन व्हायचं आहे, कुठे जायचं आहे, तर होणारच आहे. सांगा तिथे कसं होईल देव जाणे, असं म्हटलं की गेलं. कारण तिथे श्रद्धा पाहिजे, निश्चय पाहिजे, दिशा पाहिजे आणि त्याचबरोबर शुभ नियती आणि शुभ प्रारब्ध जर एखाद्या व्यक्तीच्या वाट्याला येत असेल तर ह्या दिव्य शक्ती आहेत. लक्षात ठेवा. दुष्कर्म करत असाल किंवा नकारात्मक विचार करत असाल तर आपल्या वाट्याला ते फळ मिळेलच ह्याची गॅरंटी नाही. लक्षात ठेवा. पण जर शुभ प्रारब्ध असेल, सत्कर्मातून जर शुभ नियती असेल आणि परत प्रयत्नपूर्वक म्हणजे अगदी निश्चयपूर्वक मनुष्य जेव्हा त्या दिशेने वाटचाल करत असेल म्हणजेच प्रयत्न करत असेल तर त्या प्रयत्नाला 100% यश मिळतच. पण मिळालं नाही तरी निराश व्हायचं नाही, पुन्हा प्रयत्न करणं. लक्षात ठेवा. आपण चालतो आहोत आणि चालता चालता जर एखाद्या केळीच्या सालीवर पाय पडतो आणि आपण घसरून पडतो. आता घसरून पडला म्हणून परत उठायचं असतंच ना की नाही पडलो आता मी काय करणार, असं करून बसलं तर काही जीवनात काहीच होत नाही. मग साध्या गोष्टी पडतो घसरून तर परत आपण उठतो परत चालायला लागतो. थोडा वेळ दुखलं असेल काय अंग, पण जरा हळूवार गेल्यावर पुन्हा त्या दिशेने आपण योग्य दिशेला जाऊ शकतो. म्हणून मनुष्याने कधीच निराशा ही प्रयत्नाला छेद देणारी भावना आहे. लक्षात ठेवा. निराश कधीच होऊ नये. म्हणून जसं त्या संतांनी डॉक्टर कलामांना जे सांगितलं की तुझ्याकडनं अधिक चांगली गोष्ट घडण्यासाठी हे घडलं नाही, आज मनुष्याने विचार केला की आपल्याला अधिक चांगलं काही मिळवायचं आहे आणि म्हणून मला आज हे मिळालं नाही तर मला ते मिळवण्यासाठी मी प्रयत्न केले. म्हणून प्रत्येक वेळेला मनुष्याने प्रयत्नाबरोबर सकारात्मक विचार धारण केला पाहिजे. सकारात्मक विचारातून शुभ नियती घडते. परत लक्षात. ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या सकारात्मक विचार, निश्चय, श्रद्धा किंवा सद्भावना, सत्कर्म या सगळ्यातून आपल्या प्रयत्नाला एक सुंदर असं वळण मिळतं आणि त्या वळणातून आपल्या वाट्याला जे मिळवायचं आहे आपल्याला ते साध्य करू शकतो. म्हणून एक लक्षात ठेवा, बाबासाहेब आंबेडकर अशा परिस्थितीत जन्माला आले होते की त्यांना कोण मदत करेल की न करेल अशी वाईट त्या काळातली गोष्ट आहे. पण तेच बाबासाहेब आंबेडकर जरा त्यांना आपोआप बाहेरून मदत मिळेल. पण बाहेरून मदत मिळेल कशामुळे? त्यांच्या ठिकाणी असलेल्या काही जे शुभ प्रारब्ध होतं की शुभ नियतीमुळे मदत झाली. शाहू महाराजांनी मदत केली, आणखी मोठ्यांनी मदत, त्याचा परत त्यांनी फायदा करून घेतला. त्यांनी परत सत्कर्म केलं, त्यात त्यांनी चांगलाच प्रयत्न केला, सकारात्मक दृष्टीने ते प्रयत्न करतात. बॅरिस्टर झाले. का गरीब मुलगा समाजाच्या पासून जरा वेगळा वाटला असलेला पण तोच मुलगा आज भारतीय घटनेचा शिल्पकार ठरला. म्हणजे कुठल्या कुठे मनुष्य आपली प्रगती करू शकतो हे लक्षात. म्हणून प्रयत्न रत्न देवापेक्षा श्रेष्ठ आहे. पण ते देवापेक्षा श्रेष्ठ जरी असलं तरी त्याला शुभ प्रारब्ध आणि शुभ नियतीची साथ हवी आणि त्याचबरोबर निश्चयाची साथ हवी, श्रद्धेची साथ हवी
आणि त्यामुळे जीवनात आपल्याला जे हवं आहे ते आपण मिळवू शकतो. लक्षात ठेवा, निराश होण्याची कधीच गरज नाही. ज्यावेळेला अपयश येतं तेव्हा सद्गुरूंचं एक सुंदर मृत्युशार आहे की अपयशाच्या डोक्यावर पाय ठेवून जो यशाच्या दिशेने वाटचाल करतो तोच खरा महादेव, तोच खरा महापुरुष असं म्हणायला हरकत नाही. म्हणून आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये यश आणि अपयश हे सगळं येत असतं, पण त्यासाठी अपयशाला म्हणून मागे जायला पाहिजे की आपलं कामच नाही म्हणून सोडायला नाही, त्याला यशाच्या दिशेने. आता महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची की एखादा गोल धरून, जसं आता कलाम साहेबांनी फक्त पायलट व्हायचं असं जर धरलं असतं तर ते त्यांना मिळत नव्हतं, लक्षात घ्या. पण त्यांची प्रयत्न तोच राहिला, पण दिशा जराशी बाजूला झाल्यावर ते त्याच पद्धतीचे सायंटिस्ट झाल्या आहे तेच. म्हणून आपल्याला एखादी गोष्ट मिळत नाही म्हणून निराश व्हायचं नाही, तर त्याला परत एक दिशा बदलता आली पाहिजे आणि ते बदलण्यासाठी कोणतरी चांगला मार्गदर्शक लागतो, हे परत लक्षात ठेवायचं. म्हणून जसं हे प्रपंचामध्ये आहे तसं परमार्थामध्ये तेच आहे. साधक किंवा सद्गुरूंकडे येतात ज्यांना आत्मज्ञान प्राप्त हवं असं वाटतं, आणि असे जे साधक सद्गुरूंकडे येतात त्यावेळेला त्यांनी सद्गुरूंकडनं हे आत्मज्ञानच मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण बरेच साधक आत्मज्ञानाकडे न पाहता बाहेरच्या प्रपंचाच्या अंगाने सुखसोयी कशा मिळतील त्या अंगाने त्या ज्ञानाचा उपयोग करायला लागतात, तर त्यांची प्रगती तेवढीच होते, पुढे जात नाही, दिशा बदलते, लगेच लक्षात ठेवा. म्हणून सद्गुरूंचं ज्ञान आपल्या जीवनात कसं मुरवलं पाहिजे, लक्षात ठेवा. आणि जेव्हा हे ज्ञान मुरवलं जाईल तेव्हा अंतर्मनाची साथ त्याला मिळायला लागेल. तो साधक सहजपणे त्या आत्मज्ञानाच्या अधिष्ठानावर त्याचं सगळं जीवन जगायला लागतो. खूप काही प्रयत्न करायला लागतात असं नसतं असं आपण म्हणतो, पण त्याला नसतं म्हणजे काय, आता जसं निसर्गदत्त महाराज त्यांनी 4 वर्षच हा प्रयत्न केला आणि त्या वरच्या टॉपला ते पोहोचले, आत्मज्ञानी झाले असं म्हटलं जातं. तर 4 वर्षात बरेच साधक कधी 25 वर्ष 30 वर्ष असं का नाही मिळत, कारण निसर्गदत्तांकडे जो निश्चय होता, निसर्गदत्तांकडे जी सतत त्या दिशेने वाटचाल करण्याची जी तत्परता होती, की प्रयत्न करायची जी इच्छा होती, आणि सद्गुरूंवर त्यांची जी श्रद्धा होती, आणि त्या श्रद्धेतून त्यांना ते प्राप्त झालं. म्हणून अध्यात्मामध्ये पण प्रयत्नच हवे. अध्यात्म म्हणजे सहज होतो असं नव्हे, ते ज्ञान समजल्या पाहिजे. त्या ज्ञानाप्रमाणे साधना करणं, चिंतन करणं आणि त्याप्रमाणे आचरण करणं, ह्यासाठी सुद्धा सगळे प्रयत्न लागतातच. आपोआप कोणतीच गोष्ट होत नाही. जन्माला आपोआप आलायस, पण जीवन जगायला प्रयत्न करावे लागतात. मृत्यू आपोआप येईल, पण जन्माला येणं आणि मृत्यू येणं हे आपोआप म्हणजे निसर्ग नियमात आहे. पण जीवन जगणं हे तुझ्या हातात आहे, लक्षात ठेव. आणि हे जीवन जगण्यासाठी प्रयत्न करणं हाच एकमेव गुरुकिल्ली आहे. हीच एकमेव गुरुकिल्ली. आपल्याला प्रयत्न करत राहावे. जोपर्यंत ते मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहावं. त्याला एकाला 4 वर्ष म्हणून दुसऱ्याला आपल्याला 4 वर्षाचं मिळावं असा आग्रह नको. त्यांचं शिवप्रारब्ध जबरदस्त असलं पाहिजे, पूर्वजन्माचं काही ज्ञान असलं पाहिजे, त्याच्यातून त्यांना प्राप्त होतं. तुकाराम महाराजांनी केवढे कष्ट केले बघायला गेलं तर, पण त्यांनाही प्राप्त झालं. पण जेव्हा ते प्रयत्न होते, म्हणजे नामस्मरण करा म्हणजे नुसतं विठ्ठल विठ्ठल म्हटलं असं नाही, तो अभ्यास आहे. आणि त्याच्यातून सद्गुरूंचं ज्ञानाप्रमाणे नामस्मरण करणं, सद्गुरूंच्या ज्ञानाप्रमाणे साधना करणं आणि सद्गुरूंच्या ज्ञानाप्रमाणे जीवनात जगण्याचा प्रयत्न करणं, जीवन जगण्याचा डोळे उघडे ठेवून सगळ्या गोष्टी जेव्हा प्राप्त होतात, तर त्या प्रयत्नातून सुद्धा आत्मज्ञान प्राप्त होतं. लक्षात ठेवा, आत्मज्ञान प्राप्त होण्यासाठी सुद्धाच प्रयत्नच करावे लागतात. आपोआप कोणतीच गोष्ट होत नाही, हे लक्षात ठेवायचं. म्हणून पण ह्या सगळ्या प्रयत्नाला आपल्याकडे असलेले शुभ प्रारब्ध ही महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची. आणि शुभ नियती सुद्धा आपल्याकडनं निर्माण होते, म्हणून तिथे सत्कर्माकडेच लक्ष असलं पाहिजे. आपल्याकडनं सतत सत्कर्मच होत आहे ना. आता हे सत्कर्म म्हणजे नेमकं काय, परत प्रश्न बरेच पडतात. सत्कर्म म्हणजे प्रत्येक गोष्ट सकारात्मकतेने करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे जे आहे आपण जे सत्कर्म करतो आणि चांगलं होणारच, हा पहिला विचार आपल्याला सतत असला पाहिजे, लक्षात ठेवा. दुसरं सत्कर्म म्हणजे आपल्यामुळे कोणाला दुःख आपण देणार नाही ना, एवढं लक्षात ठेवायचं.
दोन गोष्टी आहेत. सत्कर्म म्हणजे काय? आपल्या बोलण्यातून, आपल्या विचारातून, आपल्या वागण्यातून इतरांना आपण दुःख देता कामा नये. नकारात्मक गोष्ट आहे. म्हणजे खरं सकारात्मक आहे, आपल्या बोलण्यातून, विचारातून, आचरणातून आपल्याला इतरांना सुख देता आलं पाहिजे. पण सुख द्यायचं हे कळत नाही, म्हणून दुःख काय देतो हे कळलं तर सुख कसं द्यायचं कळतं. कळलं मी काय म्हणतोय? म्हणून काही वेळा काही गोष्टी नकारात्मकतेने सांगितलं की ती सकारात्मकता काय ते कळतं. म्हणून हा सगळा जो विचार आहे की सत्कर्म म्हणजे आपल्यामुळे परोपकार हे सत्कर्म आहे. मग तुम्ही विचाराच्या लेवलला परोपकार करू शकता, बोलण्यातून परोपकार करू शकता, आचरणातून परोपकार करू शकता. तिन्ही लेवलला परोपकार आहेत. म्हणून ह्या सगळ्या बाजूने आपण जेव्हा आपलं जीवन सत्कर्माने भरून आणि भारून टाकतो आणि प्रयत्नपूर्वक प्रयत्न करायला लागतो, लक्षात घ्या, तर अध्यात्मही सिद्ध होऊ शकतो आणि प्रपंचामध्ये ऐश्वर्यही सुद्धा प्राप्त होतं. पण या सगळ्या गोष्टीला परत काय असतं? शहाणपण हवं असतं. आणि ते शहाणपण सद्गुरूच देऊ शकतात किंवा आत्मज्ञानी संत देऊ शकतात. म्हणून अशा संतांची संगत असणं ही सुद्धा एक शक्तीचा प्रभाव आहे, लक्षात घ्या. आणखीन एक शक्ती, अलौकिक शक्ती म्हणजे काय? ज्या संतांकडे हे ज्ञान आहे आणि त्या संतांना आपण जेव्हा शरण जातो तेव्हा त्यांच्याकडून मिळणारे आशीर्वाद किंवा त्यांच्याकडून मिळणाऱ्या सदिच्छा ही साधकासाठी शक्ती असते, लक्षात घ्या. की आई जशी लहान मुलाकडे कौतुकाने पाहते, ते लहान मुलाला चालायला शिकवते, हे करायला शिकवते, ते बघता बघता आईकडे पाहत पाहत ते चालायला लागतं. त्याला आईचा आधार असतो आणि त्या आधारातून ते करता करता ते होतं. तसंच साधक जेव्हा सद्गुरूंकडनं हे ज्ञान प्राप्त करतो तो लहान मुलासारखाच असतो. त्याला ते जीवभाव सुटलेला नसतो, देहभावातूनच धडपडत असतो. पण सद्गुरू त्याला हळूहळू त्या देहभावातून देवभावाकडे वळवण्याचा जेव्हा प्रयत्न करतात, साधकाचा प्रयत्न, त्याचं शुभ प्रारब्ध, त्याच्यातून पर होणारी शुभ नियती, ह्या सगळ्यातून सद्गुरूंचा साथ किंवा सद्गुरूंची संगत आणि त्या सद्गुरूंच्या संगतीतून मिळणारा आधार, ह्या सर्व शक्ती आहेत, ह्या अलौकिक शक्ती आहेत. ह्या अलौकिक शक्ती ज्याला प्राप्त होतात त्याला जीवनामध्ये यश प्राप्त होतं. म्हणून समोर येणाऱ्या अडीअडचणीला तो साधक सहजपणे तोंड देतो, निराश होत नाही. कारण अडीअडचणी येणार नाहीत असं कधीच समजू नये. आपल्याला जीवनामध्ये जर प्रगती प्राप्त व्हायची असेल, उन्नती आणि प्रगती, उन्नती म्हणजे मनाची उन्नती, प्रगती म्हणजे संसाराच्या अंगाने, प्रपंचाच्या अंगाने चांगल्या चांगल्या गोष्टी मिळवणं, ही प्रगती आहे. या दोन्ही मिळवायचं असेल तर निराश न होता सतत प्रयत्न करणं हेच आपल्या हातात आहे आणि तोच पुरुषार्थ आहे. हे प्रयत्न करणं हा जीवनाचा पुरुषार्थ आहे, म्हणजे खरं गाभा आहे जीवनाचा. म्हणून सत्कर्म करत राहायचं आणि त्या सत्कर्मातून सर्व गोष्टी मिळवता येतात आणि त्याच्यावरून खरं म्हणजे आनंदाने जीवन जगता येतं. कोणत्या गोष्टीत निराश होता कामा नये. कोणती गोष्ट म्हणजे अपयश असेल ते आपल्याला शिकण्यासाठी असतं. काय चुकलो आपण आणि त्याच्यात आपण कसं सुधारून पुढे जायचं हे जर कळलं तर यशाच्या दिशेने प्रयत्न. अपयश जाऊन निराश व्हायची काही गरज नाही, निराश होण्याचं काही कारण नाही. आलं तर आपलं काही आपल्याच गोष्टी आपल्याला दुसऱ्यावर त्याचा दोष देता कामा नये. परत लक्षात, ह्याच्यामुळे झालं ह्याच्यामुळे झालं तसं होता कामा नये. सगळं कारण आपल्याकडेच आहे. मग ते प्रारब्ध असेल किंवा नियती असेल किंवा निश्चय कमी पडत असेल किंवा सकारात्मक विचार कमी पडत असेल, सगळ्या गोष्टी तिथे येतात. ह्या सर्व शक्ती आहेत, ह्यांना दिव्य शक्ती म्हणतात. ह्या दिव्य शक्ती प्रत्येक मनुष्याला प्राप्त होतात कारण ते त्याच्याच हातात आहे. अंतर्मनही त्याचंच, प्रयत्नही त्याचेच, प्रारब्धही त्याचंच, नियती सुद्धा त्याचंच आणि निश्चयही त्याचंच. आणि म्हणून आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत. म्हणजे सुखी जीवन जगायचं की दुःखी जीवन जगायचं हे ठरवायचं कोणी? आपणच. यशस्वी व्हायचं की अपयशी म्हणून राहायचं हे ठरवायचं कोणी? आपणच. कारण आपल्याला यश हवं आहे, आनंद हवा आहे, जीवनाचा आनंद चाकायचा आहे. जीवनातलं जे ज्ञान आहे, आत्मज्ञान, ते जर आपल्याला मिळवायचं असेल तर ह्या सर्व अंगाने प्रत्येकाला प्रयत्न हे केलेच पाहिजेत. आणि जो प्रयत्न करतो तोच जीवनात यश प्राप्त करून घेतो. म्हणून प्रयत्नातून यश मिळणं हा नियम आहे. पुन्हा पुन्हा लक्षात ठेवा. पण काही न करता मिळणं असं जे वाटतं तो नियम नाही. काही नाही करत आणि मिळालं ह्याला असं आपण म्हणतो, तेव्हा काही अपवाद असू शकतो, नाही असं नाही. पण
नियम काय, प्रयत्नानेच सगळं काही मिळतं. म्हणून हा बोध आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचा आहे. म्हणून ह्या सर्व दिव्य शक्ती म्हणजे आपल्याच ठिकाणी आहेत. त्या दिव्य शक्तीनं कार्य करण्यासाठी ते कर्म आपल्याला केलं पाहिजे आणि प्रयत्न हे आपल्यालाच केलं पाहिजे. आणि असे प्रयत्न आपल्या सर्वांकडून होत आणि जीवनातला आनंद आपण सतत अनुभवत राहू अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.